नमस्कार, मी गणेश राव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर। तुमसर नगरपालिकेची प्रभारी मुख्याधिकारी श्रीमती करिश्मा वैद्य यांनी जेव्हापासून नगरपालिका तुमसरचा पदभार सांभाळला तेव्हापासून काही कारणामुळे अधिक चर्चेत असते। आता नुकताच आमदार कार्यालय व प्रभारी मुख्य अधिकारी यांच्या संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत। 20 सप्टेंबर शनिवारला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही तुमसरमध्ये नियोजित होती। त्याकरता आमदार कार्यालय यांनी जय्यत तयारी केली, पण निसर्गाने साथ दिली नाही आणि पाऊस धो आला। काही प्रमाणात अव्यवस्था झाली, सभेच्या परिसरामध्ये पाणी साचलेले होते। शेवटी आमदार कार्यालय यांनी सर्व यंत्रणा लावून संपूर्ण महाराष्ट्रात ती सभा गाजवली। परंतु तुमसर नगरपालिकेची प्रभारी मुख्याधिकारी श्रीमती करिश्मा वैद्य यांनी यात कोणतेही सहकार्य केले नाही, उलट असहकार्य केले। त्यामुळे आमदार कार्यालय हे त्यांच्यावर संतापले आणि त्यांनी प्रभारी मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांना मोबाईलद्वारे फोन करून विचारणा केली की तुम्ही माझ्याशी बदला घेत आहात काय? तुम्ही मला कुठल्याही कामामध्ये सहकार्य केला नाही, अशी आपल्या भाषेमध्ये चांगल्याच प्रकारे त्यांना तंबी दिली। या दोघांमधील संवादाची ऑडिओ क्लिप काल सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि पुन्हा तुमसर नगरपालिकेची प्रभारी मुख्याधिकारी श्रीमती करिश्मा वैद्य ह्या विवादित चर्चेत आल्या। वास्तविक पाहता या दोघांमध्ये संवाद होता, मग ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर कोणी व्हायरल केली। याबाबत आमदार कार्यालय अनभिज्ञ असल्याची माहिती मिळालेली आहे। मग ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करणारा कोण आहे याचा अंदाज सर्वांनाच मिळतो। याचा अर्थ असा आहे की प्रभारी मुख्य अधिकारी यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केली किंवा कुणाला तरी व्हायरल करण्यास सांगितले, कारण ही ऑडिओ क्लिप एकतर आमदार कार्यालयाकडे असेल किंवा प्रभारी मुख्याधिकारी श्रीमती करिश्मा वैद्यकडे असेल। तिसऱ्याकडे ही ऑडिओ क्लिप तेव्हाच जाईल जेव्हा ह्या दोघांमधून कुणीतरी एक ही क्लिप देईल। जर आमदार कार्यालय यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांना अपशब्द बोलले असेल तर त्यांनी त्याची तक्रार करायला पाहिजे होती, परंतु एक राजकीय दृष्टिकोन ठेवून जर ही ऑडिओ क्लिप कुणाला देऊन व्हायरल करण्यात आली तर हा प्रकार एका संधी अधिकाऱ्याला अशोभनीय आहे। एका सनदी अधिकाऱ्याने एका जनप्रतिनिधीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर घालून त्यांना काय साध्य करायचे आहे याची चर्चा आहे।